हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला जसं माहिती आहे की आता नवरात्र जे आहे ते आपले सुरू होणार आहे आणि आपली आई जी तुळजाभवानी माता आहे, अंबे माता आहे, ते आपल्या घरी येणार आहेत. तर आपण आज नवरात्रबद्दल काही विषय जे माहिती आहे ते तुम्हाला नाही माहीत आहे ते आपण जाणून घेऊया. आणि 100% मी तुम्हाला सांगणार आहे की मी जे काही आज सांगणार आहे त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहे. हां, आपण दरवर्षी नवरात्र करतो, दसरा करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण अजूनही बहुतेक भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतं. आणि ह्या वर्षी तरी तुम्ही कमीत कमी ह्या गोष्टी जाणून घ्या आणि त्याचे जे नियम आहेत नवरात्रमध्ये पाळणारे जे नियम आहेत त्यांनासुद्धा तुम्ही नियमानुसार पूजा करा. कारण आई अंबाबाई जे आहे त्यांचे जे नियम असतात नवरात्रामध्ये हा कडक असतो. आईचा हा कडक पूजा असते ही आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे खूप भयंकर परिणाम भोगावे लागतं. चुकून न कळून काय गोष्टी आपल्या हातातून घडतात, चूक होते आपल्याकडून. तर ते चुकीच्या गोष्टी होऊ नये त्यामुळे मी आज हे व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुम्हाला अजून चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या चॅनलवरती भेटेल. आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्स आहेत, त्यांनासुद्धा ही महत्त्वाची जी माहिती आहे त्यांना ते शेअर करा. चला आपण जाणून घेऊया की नवरात्र केव्हापासून होणार आहे, म्हणजे घट केव्हा बसणार आहे. तर तर नवरात्र जे आहे म्हणजे घटाची जी स्थापना होणार आहे ते 15 ऑक्टोबर यानी की रविवार येतो त्या दिवशी घटस्थापना आपण करणार आहे. ठीक आहे. तर त्या दिवशी हे सुरू होणार आहे आणि सोमवारी 23 तारखेला हा जे नवरात्र आहे तो संपणार आहे आणि 24 तारखेला होणार आहे आपला दसरा. तर 15 ते 23 तारीख नवरात्र असणार आहे आणि 24 तारखेला 10व्या दिवशी आपला असणार आहे दसरा. तर नवरात्रमध्ये कोणकोणते प्रकारचे नवरात्र असतात, कारण आता माझे जे माहेरकडे आहे माझ्या मम्मीकडे, तर तिकडे 9 दिवसाची देवी बसतात, नवरात्र ज्याला म्हणलं जातं. आणि माझे जे सासर आहे तिकडे 5 दिवसाची देवी बसतात, मग त्यांना म्हणतात पंचरात्रोत्सव. ठीक आहे. 7 दिवसाचे कोणाकडे घट असतात तर त्याला म्हणतात सप्तरात्रोत्सव. 9 दिवसाचे नवरात्रोत्सव, 7 दिवसाचे सप्तरात्रोत्सव, 5 दिवसाचे पंचरात्रोत्सव, 3 दिवसाचे त्रिरात्रोत्सव आणि एका रात्रीचे सुद्धा असतात, त्याला एक रात्रोत्सव असं म्हणलं जातं. म्हणजे 9 दिवसासाठी आई आपल्या घरी राहणार आहे, नवरात्र झाली. 7 दिवसासाठी येणार आहे तर सप्तरात्रोत्सव झाले, 7 रात्री अशी. आता आमच्याकडे माहेर आहे नवरात्रोत्सव आणि जे सासरकडे आहे तो आहे पंचरात्रोत्सव. तर नवरात्र हे जर आपण करताय तर 15 तारखेपासून आपल्या घटाची स्थापना करावी लागणार आहे. तेच जर तुमच्या घरी सप्त यानी की 7 दिवसाचा आहे तर 17 तारखेपासून तुम्ही घटस्थापना करा. 5 दिवसाचा आहे तर 19 तारखेपासून तुम्ही घटस्थापना करा. 3 दिवसाचा आहे तर 21 तारखेला तुम्ही घटस्थापना करा. आणि जर एक रात्रीचा आहे तर 22 तारखेला घटस्थापना करा. म्हणजे 23ला तो एक दिवस होईल आणि 24ला दसरा असणार आहे. ह्याच्यात आता ललित पंचमी पण आलेली आहे, तो 19 तारखेला आहे आणि जे आपण घागरी फुंकतो तो 21 तारखेला आहे. महाअष्टमीचा उपवास आहे तो 22 तारखेला आला आहे आणि जे नवमी आहे तो 23 तारखेला आलेला आहे. तर नवरात्रीची जी सांगता करायची आहे तो 23ला आहे, म्हणजे की जो घट आपण उठवता, सांगता करणे म्हणजे घट हलवायचं पूजा वगैरे करून. त्या दिवशी घट उठवता आणि की जसे आपण गणपती हलवून गणपतीला उठवतो तसं तर घट हलवलं जातो आणि घटाला उठवलं जातो, ते 23 तारखेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे नवरात्रोत्सव होणार आहे. आता नवरात्रचे पण 4 प्रकारचे असतात. ते आहे देवताची स्थापना करणं, स्थापना ज्या दिवशी आपण स्थापना करतो देवीची, माला बंधन करणे, अखंड नंदादीप जे सर्वात 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 महत्त्वाचा सेवा मानली जाते. कारण भरपूर जण आता माझ्याकडे मी नाही बसवत, कारण माझ्या सासरी जे आमचं मूळ गावातलं घर आहे तिकडे घटाची स्थापना केली जाते. पण मी माझे जे जेठाणी आहे माझी जाऊबाई, ते आम्ही दोघे पण दीप लावून आम्ही देवीची सेवा करतो, आईची सेवा करतो. कारण आपल्या हाताने सुद्धा आईची सेवा व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही जे अखंड दीप आहे ते लावतो आणि सप्तशतीचा पाठ वगैरे करतो. तर अशा पद्धतीनं आमची सेवा आम्ही करतो. तर हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. कारण सेवा तर आहेच, पण अखंड दीप प्रज्वलित करणे,
किंवा कुठे-कुठे नवरात्रीमध्ये आपण तेलाचा दानसुद्धा करतो, की आपल्याकडून सुद्धा तो तेलाचा हे व्हायला पाहिजे म्हणून तो सुद्धा खूप चांगला असतो. आणि कुमारिका पूजन जे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे सगळ्या गोष्टी खूप आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे हे 4 जे आहे ते महत्त्वाचे टप्पे आहे. देवता स्थापना करणं, मालाबंधन, अखंड नंदादीप आणि कुमारिका पूजन. तर नवरात्रमध्ये ज्या देवताची आपण पूजा करतो नवरात्री, त्या पूजा करताना देवाचा किंवा देवीचं जे टाक आहे तर न हलवता आपल्याला फक्त फुलांनी त्यांच्यावरती पाणी शिंपडायचं आहे. कारण जेव्हा आपण घट बसवतो ना, तर नवरात्र आपण देवीला काय म्हणजे अंघोळ वगैरे घालत नाही. जसं आपण रोजची पूजा करतो, की नाही देवीला घेतलं आणि अंघोळ घातलं आणि परत त्यांना बसवलं, हळदी कुंकू लावलं, जे आहे ते नाही करत आपण. कारण देवीचा तो आराम करायचा दिवस असतो. तर त्या ते नवरात्रमध्ये किंवा जेवढे दिवस असतील तेवढे दिवस आपण फक्त फुलांनी पाणी वगैरे शिंपडतो, हळद-कुंकू वगैरे वाहून आपलं धूप-दीप, अगरबत्ती, दिवा वगैरे जे काही आहे ते सगळं करून आरती वगैरे कर आपण आपण हे करतो. पण तो जी मूर्ती आहे ती हलवली जात नाही. तर जे देवीचा टाक आहे तो आपल्याला हलवायचं नाही आहे. पण जे दुसरे देव आहे ते तुम्ही रेग्युलरली जसं पूजा करता तसं ते तुम्ही पूजा करू शकता. जे नवरात्र बसल्यावर कोणत्याच देवाची पूजा करत नाही, तो हा जो आहे तो चुकीचा गैरसमज आहे समाजामध्ये. आता ह्याच्यामध्ये जर आपली प्रकृती खराब असेल तर काय असणार आहे? जर आपल्याला उपवास करायचा आहे, आपल्याला पूजा-पाठ नाही होत आहे, आपली प्रकृती खराब आहे म्हणजे आपली तब्येत खराब आहे किंवा आपलं खूप वय झालेलं आहे, तर तेव्हा आपण काय करायचं, की पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस असं उठता बसता आपण उपवास करू शकतो. आणि अष्टमीचा दिवस आणि नवमीचा दिवस हा खूप चांगला असतो. अष्टमीचा दिवस खूप चांगला मानला जातो उपवासासाठी आणि नवमीचा दिवस हा पण खूप चांगला मानला जातो. तर उठता बसता तुम्ही करू शकता आणि अष्टमी आणि नवमी अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. आता आपल्याला अखंड नंदादीप लावला जातो. तर काय करतो, की अखंड जेव्हा आपण नंदादीपाने की 24 तास दिवसभर जर तो दीप जळत राहिला तर त्याच्यात काजळ येतो, म्हणजे तो काळा-काळा होऊन जातो असं आणि तो शांत होऊन जातो. पण तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून असं काही नाही आहे, की नाही तो आपण जर त्याला शांत केलं तर तो अशुभ मानला जाईल किंवा हे नाही कर. आता ते चुकून हवेने किंवा काही गोष्ट कारणामुळे जर तो दिवस शांत होतो, तर काही मनात विचार आणू नका. फक्त आपल्या श्रद्धा भक्तीने आईची सेवा करा. जेवढं झालं तेवढं आईची सेवा करा. फक्त मनात काही वाईट आणू नका तुम्ही. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, की दिवा वगैरे घेऊन तुम्ही स्वच्छ करू शकता त्याला आणि परत तो नवीन हे करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल, की आपला जे दिवा आहे तो शांत जळत नाही आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला कापराच्या वड्या टाकायचा आहे. म्हणजे जेणेकरून लवकर जे आहे ते काजळी येत नाही आणि जे दिवा आहे तो शांत असं जळत राहील आईच्या समोर. ठीक आहे. आता नंतर बघू आपण, की आपण देवीसाठी बाहेरून जे काही वस्तू वगैरे आणता, फूल, दुर्वा वगैरे जे काही आहे, तर त्याला आपल्याला स्वच्छ करून वाहायचं आहे. शक्यतो आपल्याला जे नैवेद्य आपण दाखवतो आईसाठी, दररोज नैवेद्य दाखवा. आपण स्वामी भक्त आहे, तर स्वामींना सुद्धा आपण दररोज नैवेद्य दाखवतो. तसं आईला पण नैवेद्य दाखवा. तुमच्या घरी तुम्ही भाकरी तर तसं बनवत नाही, पण तुम्ही जे काही बनवणार आहे, ते नैवेद्य तुम्ही दाखवा. म्हणजे स्वतःसाठी तुम्ही बनवणार आहे, तेच तुम्ही आईला दाखवू शकतात. तर अशा प्रकारे सुद्धा आपण सेवा करू शकतो आईची. नंतर आपल्याला बघायचं आहे, की जी अष्टमी आहे तो रात्री 12 ते 1च्या दरम्यान करा. कारण ह्याच्या आधी कधी-कधी सप्तमीसुद्धा चालू असते. म्हणजे सप्तमी सुरूच असत नाही आणि आपण अष्टमीची पूजा करतो असं होऊन जातो. त्याच्यामुळे रात्री 12च्या नंतरच तो पूजा तुम्ही करा अष्टमीची. आणि दसरा जो आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे त्याला अतिशय शुभ असं मानला जातो. त्याच्यामुळे जे दसऱ्या दिवशी आहे विवाह वास्तू वगैरे जे शांती वगैरे आहे ते काम आपण करत नाही. पण जे दुसरे आहेत कामं जसं आपण खूप महत्त्वाचं की लोकं दसऱ्याच्या दिवशी काहीतरी वाहन खरेदी करतात, कलशपूजन वगैरे करतात किंवा सोने दागिने वगैरे खरेदी करतात. ह्या गोष्टी शुभ मानल्या जातो. आणि जे आपल्या काळ्या मातीतच सप्तधान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावर घट बसवल्यावर रोज सुवासिक फुलाची माळ बांधायची आहे आपल्याला. आणि परान्न यानी की दुसऱ्यांच्या घरी आपली कोणतीही सेवा असो तर दुसऱ्यांच्या घरी आपण परान्न खायला टाळायला पाहिजे. कारण की आपली तर सेवा चालू आहे खूप चांगल्या मनाने श्रद्धेने, पण समोरच्या माणसाची नियत काय आहे, तो कोणत्या मनाने देतो, त्या अन्न खाल्ल्याने आपली सेवामध्ये तो बाधा येतो. त्याच्यामुळे स्वामी समर्थ केंद्रामध्ये पण हाच सांगितला जातो, की तुम्ही एखादी सेवा जेव्हा घेता तेव्हा परान्न यानी की दुसऱ्यांच्या घरी चहा, नाश्ता जे काही आहे ते घेणं टाळायला पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन तर अवश्य करायचं आहे आपल्याला. आणि पलंग, गादी, दाढी कटिंग वगैरे 9 दिवसामध्ये जे आहे ते आपण करायला
नाही पाहिजे. आणि जे नवरात्रामध्ये आहे ते पहिला शैलपुत्री आहे, हे 9 देवीचे मानले जातात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री असं सगळ्या देवीचं नावं आहेत. हे प्रत्येक दिवशी एक एक देवीला डेडिकेटेड असतो तो. आणि रोज आपल्याला एका कुमारिकेस जे वाढत्या वयाचे आहेत त्यांना बोलावून आपल्याला पाद्यपूजा वगैरे करून त्यांना जेवण वगैरे खाऊ हे शकता. नाहीतर तुम्ही काही एखादी खायची वस्तू वगैरे तुम्ही त्यांना देऊन हे करू शकता. वाढत्या वयाच्या ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तसं खूप लांबला गेलेले आहे. अशा अशा अनेक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांसोबत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांच्या हातातून सुद्धा ह्या चूक नाही व्हायला पाहिजे. आणि आई भगवती, अंबाबाई आई आणि दुर्गा आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो, देवीचरणी प्रार्थना आहे. तर श्री स्वामी समर्थ.